चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी साठी काही छोट्या-छोट्या ट्रिक्स घेऊन येणार आहे. तर त्यामध्येच आता फायनल अकाउंटमध्येच एक विद्यार्थ्यांचा नेहमी प्रश्न असतो, की सर क्वेशनमध्ये जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, तर त्या ट्रायल बॅलन्समध्ये आम्हाला काही आयटम दिलेले असतात, जे डेबिटलाही अमाउंट दिलेली असते आणि क्रेडिटलाही अमाउंट दिलेली असते. तर त्याची पोस्टिंग आम्हाला कशी करायची? तर ते आपण इथे बघूया. तर असे काही इन्कम्स असतात किंवा असे काही एक्सपेन्सेस असतात किंवा असा काही आयटम असतो, जो दोन्हीकडे प्रेझेंट होतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं सपोज रेंट. याच्यामध्ये पहिला आला रेंट, बरोबर ना? रेंट. आता इथे डेबिटलाही त्याचा बॅलन्स दिसतो, डेबिट आणि क्रेडिटलाही त्याचा बॅलन्स दिसतो, की इथे समजा डेबिटला असेल ₹5,000 आणि क्रेडिटला असेल ₹7,000. तर सर मला एक पोस्टिंग कशी करायची? बरोबर ना? त्यानंतर नेक्स्ट आहे समजा कमिशन असतो. तर कमिशन आहे. त्यानंतर अजून समजा इंटरेस्ट आहे, बरोबर ना? आणि त्यानंतर रेंट आहे. तर असे 4 आयटम आहेत, जे दोन्हीकडे येतात, डेबिटला पण येतात आणि क्रेडिटला येतात. तर सर मला कसं त्याची एंट्री करायची आहे? तर बघा, रेंट, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड असं जर दिलं असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. एकदम सिंपल आहे. ज्याचा बॅलन्स डेबिट आहे तो एक्सपेन्सेस असतो, लॉस असतो. काय असतो? एक्सपेन्सेस आणि लॉस असतो. आणि ज्याचा बॅलन्स क्रेडिट आहे, तो आपला इन्कम आणि गेन असतो. काय असतो? इन्कम आणि गेन असतो. म्हणून घाबरायचं कारण नाही. डेबिटचा बॅलन्स जर असेल, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट जातो आणि जर क्रेडिटचा बॅलन्स असेल, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट जातो. साधी सिंपल गोष्ट आहे. डेबिटचा डेबिटला घ्या, क्रेडिटचा क्रेडिटला घ्या, अकाउंट क्लोज करून टाका. थँक यू.